नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. आज मराठवाड्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण अशी घटना घडली. ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव म्हणजे पूर्वीचे औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराविरोधात जी काही मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली होती त्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आणि या दोन्ही शहरांचं नामांतर हे योग्य आहे असाच विश्वास सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केला आणि त्याच्यावर जवळपास आपले शिक्कामोर्तबच केलं. आता यावर जर याचिकाकर्ते यांनी परत फेर याचिका केली तर ते सर्वोच्च न्यायालय दाखल करून घेऊ शकते आणि त्यांचं म्हणण्यावर प्रथम हे दाखल करून घ्यायचं का नाही यावर निर्णय होईल आणि मग डबल बेंच पुढं का मग 3 जणांच्या बेंच पुढं का 5 जणांच्या बेंच पुढं याची सुनावणी घ्यायची हे ठरू शकेल. असो, दुसरीकडे संघर्ष योद्धा मराठ्यांना ओबीसीतूनच सरसकट आणि तेही सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावे यासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी 2013-14च्या दरम्यान अंबड तालुक्यात शाहू महाराजांच्या जीवनावरील एका नाटकाचे प्रयोग ठेवले होते. त्या नाटकाच्या निर्मात्यांना पूर्ण पैसे दिले नसल्याचा त्या नाटक निर्मात्याचा आरोप होता आणि त्यानं त्यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे त्यावेळेस या कार्यक्रम आयोजनात सहभागी असणारे सहकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा नंतर पुणे कोर्टात आला. त्याची ही सुरू झाली होती सुनावणी वगैरे आणि आरोपपत्र दाखल केल्यानंतर मनोज जरांगे पाटील एक दोन वेळेस त्या तारखांना हजरही राहिले. मात्र नंतर आंदोलनामुळं बिघडणारी प्रकृती यामुळं त्यांना या खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहता आलं नाही. यापूर्वी त्यांना बेलेबल वॉरंट म्हणजे जामीनपात्र असं वॉरंट एकदा बजावण्यात आलं होतं. त्यानंतर ते तारखेच्या दिवशी कोर्टात हजर राहिले आणि त्यांना त्यावेळी कोर्टानं दंड ठोठावून त्यांचं ते त्यावेळेचं पण वॉरंट रद्द केलं होतं. त्यांचं आत्ताचं उपोषण आणि चर्चा सुरू असताना परत त्यांच्यावर समोरच्या फिर्यादीनं जाणून बुजून आरोपीत हजर राहत नाहीत असं म्हणणं मांडत त्यांचं अटक म्हणजे अटकेपूर्वी जामीन नसलेलं वॉरंट त्यांच्यावर बजावा असा आग्रह धरला आणि तो न्यायालयानं मान्यही केला होता. आणि मग मनोज जरांगे पाटील यांच्यावर नॉन बेलेबल वॉरंट पुणे कोर्टानं काढलं होतं. त्यासाठी आज मनोज जरांगे पाटील पुण्याच्या न्यायालयात हजर झाले. न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणि त्यांचं बाकी असं त्यांच्या वकिलांनी जी बाजू मांडली ती ऐकून घेतली. त्यावर फिर्यादीचे वकील आणि सरकारी वकील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर बजावलेलं नॉन बेलेबल वॉरंट रद्द करू नका अशीच आग्रही मागणी केली. मात्र माननीय न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल
डॉक्टरांनी दिलेला अहवाल आणि एकूण याच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यावरील वॉरंट रद्द केलं आणि त्याचबरोबर यापुढं प्रत्येक तारखेला हजर राहा अशी समजही मनोज जरांगे पाटलांना न्यायालयाने दिली आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्यावर असलेले हे नॉन बेलेबल वॉरंट रद्द झालं आहे. इकडं पूजा खेडकर प्रकरणात काल सोमवारी आणि मंगळवारी जी नवी दिल्ली येथील पतियाळा हाऊस कोर्टात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली, त्यात त्यांचे वकील जे कोणी असतील त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी माझ्या क्लायंटचा जाणून बुजून त्यांना त्रास दिला आहे, त्या खऱ्या तर लढवय्या आहेत, पण यांनी त्यांच्यावर बालन टाळण्यासाठी हे सर्व केलं आहे. आणि पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांनी माझी क्लायंट पूजा खेडकर यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं होतं असा गंभीर आरोप केला आहे. मात्र या प्रकरणात पतियाळा हाऊस कोर्टानं पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज रद्द केला आहे आणि यावर ज्यांच्यावर पूजा खेडकर यांच्या वकिलांनी आरोप केले ते पुण्याचे जिल्हाधिकारी यांनीही आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. पूजा खेडकर आता देशातच नाहीत अशी एक चर्चा सुरू असून त्या कदाचित दुबईत असतील असं काहींचं म्हणणं आहे. त्या कुठं का असनात ते त्यांच्या ह्याच्यावर. मात्र केंद्रीय UPSC जो आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशननं 2022ला त्यांची IAS केडरमध्ये केलेली निवड ही रद्द केली असून त्यांना यापुढे UPSCची कुठलीही परीक्षा देता येणार नाही असंही त्या आदेशात नमूद केलं आहे. मात्र पूजा खेडकर आजही हार मानायला तयार नाही. त्या कदाचित या 1-2 दिवसात UPSCनं त्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईबद्दल न्यायालयात जाण्याची शक्यता त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. असो, आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.